सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यामध्ये कनिष्ठ लेखनीय म्हणजे लिपिक 263 जागा आहे आणि कनिष्ठ शिपाई 60 जागा आहे। 2 पदा मिळून ही भरती होणार आहे। तर बघा याची पात्रता काय आहे तर पदाचं नाव बघा ज्युनियर क्लर्क। याची वयोमर्यादा आहे 21 ते 38 वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना। ठीक आहे। यामध्ये बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट जर असेल तर तुम्ही यासाठी भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी MSCIT पण लागेल किंवा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स चालेल। कोणत्याही शाखेतील पदवीधर MSCIT BCom वाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। BCom किंवा पदवीधर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। जर तुमच्याकडे टायपिंग वगैरे असेल किंवा स्टेनो झालेले असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। ठीक आहे। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल MSCIT सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि जर तुमच्याकडे हे 2 पात्रता असेल एक्स्ट्रा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। तर नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ शिपाई 60 जागा, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आणि याची पात्रता आहे 10वी पास असणे गरजेचं आहे। तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक। तर मित्रांनो तुम्हाला इंग्रजी आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे। कुठले कॉम्प्युटर सर्टिफिकेट अर्ज भरताना जळून घ्यायचं। ठीक आहे। तर बघा मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। ही एक्झाम शुल्क आहे 500 रुपये। लक्षात ठेवायचं 500 रुपये आणि तुम्हाला या ठिकाणी 18% GST पण राहणार आहे। तर तुम्ही 590 रुपये एक्झाम शुल्क तुम्हाला भरावे लागेल। ही एक्झाम शुल्क तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे। लक्षात ठेवायचं सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे न परतावा राहणार आहे। तर सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना 590 रुपये फी भरावे लागेल। ही एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी एक्झामद्वारे होणार आहे। तुमची एक्झाम हे ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे। 90 प्रश्न असणार आहे आणि 90 गुण असणार आहे आणि यामध्ये सिलेबस दिलेला बघा गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या सब्जेक्टवर तुमची 90 गुणाची एक्झाम घेतल्या जाणार आहे। आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्यामध्ये एका जागेसाठी 3 विद्यार्थी मुलाखतीला बोलावल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं एका जागेसाठी 3 विद्यार्थी मुलाखतीला बोलावणार आहे। मुलाखत पण होणार आहे तुमची आणि 90 गुणाची ऑनलाईन परीक्षा पण होणार आहे। आणि तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य पण दिल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 21 ऑगस्ट। 21 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। 21 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि एक्झाम दिनांक जो आहे आणि मुलाखत तारीख जी आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्ही वेळोवेळी भेट देत राहायची। यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्रकाशित केल्या जाणार आहे। साईट हे लक्षात ठेवायची। तर या दोन्ही पदासाठी प्रोबेशन पिरियड असणार आहे। यामध्ये कनिष्ठ लेखनीय या पदासाठी तुम्हाला 1 वर्ष 14,000 रुपये पगार दिला जाणार आहे आणि शिपाईसाठी 10,000 रुपये पगार दिला जाणार आहे। हा तुमचा प्रोफेशनल पिरियड राहणार आहे। या पिरियडमध्ये तुम्हाला 14,000 लिपिकसाठी आणि शिपाईसाठी 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे।